आहे तर पाण्याची मागणी प्रामुख्याने आहे या दिंडीकरांची. आपण आपल्यासोबत तुकाराम मार्फत काय नेमकी मागणी आहे तुम्ही मुंबईकडून प्रवास करणार आहात? त्या पद्धतीने जर तालुक्यामध्ये पाणी आलं देखील पण आलेलं पाणी हे जर तालुक्याचे न मिळत असल्यानं त्यासाठी आम्ही सर तू मत नाही पूर्ण कडलं इकडे आणि त्यावेळेस आम्ही सरकारनं सांगितलं की 7 जूनपर्यंत जर आपण कुठला निर्णय नाही घेतला तर आम्ही लोकसहभागातून करण्याची आमची मागणी आहे. मंत्री जेवणापासून त्या ठिकाणी घटना वाजवत असल्यापेक्षा आपण लोकसहभागातून काम करू शकतो. तर ह्या आपण एवढ्या उत्पादने या कामासाठी आपण एक आणि एक विचारणे काम तालुक्यात परिस्थिती काय आहे? परिस्थिती तालुक्यामध्ये माणसं जगतील अशा परिस्थिती नाही आहे आणि त्याबरोबर गव्हर्नमेंट सरकारने दुष्काळाची तालुका जाहीर करून किमान 6 महिने होऊन गेले पण अद्याप कुठल्याही परिस्थितीत पाऊस पाऊस त्या ठिकाणी चारा छावणी आणि पाण्याचे टँकरचे त्या ठिकाणी भूमिका आता या भागामध्ये उपयोग झालेली नाही. अनेक वर्षांपासून पाण्याची मागणी आहे. या निवडणुका मार्फत त्यामध्ये काही आश्वासनं देण्याची पाण्याच्या पूर्व पाळली जात नाही. आता सदैवीकडनं ज्यावेळेस खासदारची निवडणूक होती त्याच्या अगोदर 700-750 कोटीची एक नवीन सिंचन योजना सरकारने आमच्या समोर आणली. पण सिंचन योजना मला सांगा 32 वर्ष झालं पहिला या म्हैसाळ योजनेचं उगवून आणि आता परत सिंचन योजना जी आहे ती सिंचन योजना पुन्हा एक वेळ सांगली म्हणजे म्हैसाळपासून परत जतपूर भागामध्ये म्हणजे परत अजून 32 वर्ष लागणार का 16 वर्ष लागणार काय माहीत नाही. आता आमची विशेष बाब काय आहे की म्हैसाळ योजनेचं पाणी जतपूर भागामध्ये कॅनलद्वारे आता तिथं आलेलं आहे. त्या ठिकाणी आलेलं कॅनलद्वारे 2-2 किलोमीटरचे 60 टक्के आहे आणि ते 60 टक्के जर सरकारने पूर्ण केले तर 100% जतपूर भागातील लोकांना जे जनता आहे ते 100% परिपूर्णपणे पार पडली. त्यासाठी पहिला टप्पा आहे प्रॉस्पेक्टचा तो आपला प्रवास कसा असेल? आता 20 तारखेला आपण पोहोचणार असं म्हणताय. शिकवत आहे का अधिवेशन आता मला सांगा चित्रपटची पायी दिल्लीमध्ये हे सर्व वगैरे पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणार आहे आणि आम्ही एक प्रत्येक शेतकरी एक महाराष्ट्र भक्त मंडळ घेऊन पायी दिल्ली मुंबईपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबांना पांडुरंगाच्या रूपामध्ये मुंबईला निघालेली आहे. टप्पा आता पार करून चांगली पोहोचली आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आणि कसं भूमिका आहे आम्ही वाटकरी संप्रदायाच्या माध्यमातून गेले 27 तारखेला जानेवारी महिन्यामध्ये आम्ही माडगाव या ठिकाणी पाणी पट्टी घेतली होती. त्यावेळेस आम्ही सांगितलं की जर सरकार जर हे काम करत असेल तर विशेष बाब म्हणून 10 किलोचा प्रस्ताव आम्ही लोकसभामध्ये करण्यास तयार होतो आणि 7 जूनपर्यंत मार्च होणार असते. तर मी पत्र माननीय मुख्यमंत्री साहेबांना परत पालकमंत्री साहेबांना त्याचबरोबर माननीय चंद्रकांत दादांना पण आम्ही ते पत्र त्या ठिकाणी जाऊन मंत्रालयामध्ये दिले आणि त्याबरोबर त्यानंतर लगेच माननीय खासदार साहेबांनी आमच्या या ठिकाणी एक सिंचन योजनेची स्कीम सांगितली. त्यासाठी 750 कोटी तत्पर